रायगडी मंदिरी रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम तुम्हा वंदितो राजा शिवछत्रपती विठाला ज्याचे गरजता पोवाडे कळे काळ पाया पडी तो हा पंढरीचा राणा पुसा सहाचो अडराजना प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त इंद्राणीच्या काठावर उठलेले भक्तीचं वादळ मानवतेचा महानंदादीप या भागवत संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेले एक गोंडस फळ आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीलाही नवलगलेलं कोड असे असणार श्रीमंत श्री भगवान श्री तुकोबराया यांचा 4 चरणाचा त्या काळापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर काय करावं याचं वर्णन करणारा अभंगाच्या सेवेकरता घेतलेला आहे विठाला जगद्गुरु तुकोबराय सांगतात ज्याचं भजन करायचंय ज्याचं नामस्मरण करायचंय ज्याचं चिंतन करायचंय ज्याचे पोवाडे गायचे महाराज काय फायदा आहे त्या पोवाडे गाण्याचा महाराज सांगतात ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे अख्ख्या जगावरती एका जणाची सत्ता आहे त्याचं नाव आहे काळ महाराज सांगतात त्या देवाच्या नावाचे पोवाडे गा तो काळ सुद्धा तुमच्या पाया पडेल ही त्याच्या नावाची ताकद आहे महाराज त्या देवाचं चिंतन करायचंय नामस्मरण करायचंय भजन करायचंय तो देव कोणता आहे जगद्गुरु तुकोबराय सांगतात तो देव दुसरा तिसरा कोणी नाही तो हा पंढरीचा राणा पंढरपुराचा तो राजा आहे तिथला तो राणा आहे तुमच्यावरती कसा विश्वास ठेवायचा महाराज जगद्गुरु तुकोबराय सांगतात माझ्यावरती नका विश्वास ठेवू एक काम करा पुसा 6 चौ 18 जना 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांना विचारा त्या देवाचं भजन या ठिकाणी आपल्याला करावं लागतं महाराज नुसतं पोवाडेच गावे लागतील का तुकोबराय सांगतात नका पोवाडे गाऊ बसल्या जागेवरती चिंतन करा चिंतनाचा सुद्धा फायदा आहे चिंतिताज यासी भुक्ती मुक्ती कामारी दासी भुक्तीनाम भोग मुक्तीनाम मोक्ष तुमच्या घरी दासी बनून राहतील हा त्याच्या नामचिंतनाचा फायदा आहे महाराज या मृत्यू लोकात जन्म झाला आणि इथला एक नियम आहे इथं प्रत्येकाला मरावं लागतं पण इथं मेल्यानंतर आम्हाला कुणाला नरकात नाही जायचं आम्हाला वैकुंठाची वाट सांगा तुकोबराय सांगतात वैकुंठाला जरी जायचं असेल तरी त्याच्या नामस्मरणाशिवाय पर्याय नाही वैकुंठासी जाणे तुका म्हणे ज्याच्या नावे कुणाच्या तो हा पंढरीचा राणा पुसा 6 चौ 18 जना विठाला विठाला